नमस्कार, मी रविराज गायकवाड. हे काय नवीनमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक नीरज हातेकर सर. देशभरातल्या विविध आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात जी काही चर्चा सुरू आहे त्या संदर्भात आपण सरांशी चर्चा करणार आहोत. सर, आपलं स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न जो अगदी ताजा आहे तो युद्धाचा, जो युद्ध संपलेला आहे. तर ठीक आहे, युद्ध संपले एक चांगली गोष्ट आहे, पण त्याचे परिणाम पुढं कसे आणखी होतील? म्हणजे आता युद्धामुळं पेट्रोल डिझेल दरवाढ झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता युद्ध थांबले, पण मग हे सगळे प्रश्न पुन्हा नॉर्मलाईज होतील का? युद्ध थांबलं आहे म्हणजे सध्या एक ॲग्रीमेंट झालेलं आहे. हां. आणि ते ॲग्रीमेंट तसंच टिकून राहील असं ट्रम्पकडे बघता, नेतान्याहूकडे बघता याची काही खात्री देता येत नाही. तर ट्रम्प आहे शेवटी. त्यामुळे एक अनिश्चितता सतत डोक्यात राहणार आहे. आणि आर्थिक व्यवहारांना सगळ्यात धोकादायक काय असतं तर अनिश्चितता. आज जी मी गुंतवणूक करणार आहे ती गुंतवणूक, तिचं फळ काय येणार आहे यावर जर इतकी राजकीय अनिश्चितता असेल, जिओपॉलिटिकल अनिश्चितता असेल, तर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहणार. दुसरा परिणाम असा होणार आहे की जरी समजा असं गृहीत धरू आपण की खरंच युद्ध संपलं म्हणून, तरी हे सगळं सुरळीत व्हायला, तेलाचा पुरवठा सुरळीत व्हायला आणि जे काय आता सगळं नुकसान झालं ते सुरळीत व्हायला किंवा एक 6-7 महिने लागतात. तर त्या प्रक्रियेत तेवढा वेळ तर द्यावा लागणार आहे. सगळेच त्यातून जातील. सगळेच त्यातून जातील. पण भारतामध्ये थोडी समस्या वेगळी आहे. म्हणजे भारतामध्ये कसं आहे की फक्त हे संकट नाही आहे. भारतामध्ये 2-3 संकट आहेत. म्हणजे मी कधीतरी गमतीशीर म्हणून उदाहरण देतो की समजा तू एका विमानातनं चालला आहेस आणि वादळ होतं ना, मग पायलट आपल्याला सांगतो की खराब मौसम के कारण कुर्सी की पेटी बांधली वगैरे, ते विमान हात गिंकळतं असं, बरोबर. तर तेव्हा वादळ येतं. ते विमानात समजा तू गृहीत धरून बसला आहेस आणि असं वादळ आलं, तू काय पायलटची चूक आहे म्हणणार नाहीस तू. हां, बरोबर. ते काय आहे वादळ, आसमानी हवामानाचं. पण त्यात मी तुला सांगितलं की बाबा हे ज्या विमानात बसला आहेस त्याची 2-3 वर्ष सर्व्हिसिंगच झालेली नाही. एक इंजिन आहे जरा निम्मत चालतं आहे आणि ते लाईट बरोबर चालत नाहीत. असं जर तुला सांगितलं तुला अजून भीती वाटेल. आणि ते तुला तिसरं सांगितलं की पायलट जो आहे ना त्याला काय फार असा अनुभव नाही आहे, मग तो सगळं अंदाजपंचे चालवतो. म्हणजे कुठलं तरी एक बटन दाबून बघतो, याने विमान वर जातं का खाली जातं आहे, मग वर गेलं तर त्याला खाली न्यायचं असेल तर मग दुसरं बटन दाबतो. अशी जर परिस्थिती असेल तर तू जी चिंता तुझ्या मनात येईल, म्हणजे वादळ संपलं तरी विमान तुझं सुरक्षित आहे का? नाही. तर तशीच आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची बऱ्याच प्रमाणात परिस्थिती आहे. असं समजू की ते वादळ आहे, ते युद्ध आहे. आता आणि इंजिन काय आहे? इंजिन आहे, विमान आहे, ती आपली अर्थव्यवस्था आहे. आणि पायलट जे आहे ते आपले सगळं चालवणारं सरकार आहे. आता युद्ध वितळेल, तुझं युद्ध जाईल, पण आपलं मोडकं तोडकं विमान जे आहे अर्थव्यवस्थेचं ते मोडकं तोडकंच आहे. ते खाली उतरताना त्याचे टायर खाली निघतील का नाही, ते टायर झिजलेले आहेत का काय याची काय गॅरंटी नाही. आणि तिसरं म्हणजे पायलट आहे. इंजिनपासून सुरुवात करूया आपण. इंजिनपासून, अर्थव्यवस्थेपासून सुरुवात करूया, आपल्या विमानापासून. काय झालं आहे ना की अर्थव्यवस्थेत 2 अडचणी दिसतात सध्या. म्हणजे आता नवीन जो GDPचा अंदाज आला आहे त्याने GDP आपला 7.8% गेल्या वर्षात वाढला असं म्हणतात. आणि ती नवीन पद्धत आहे GDP मोजण्याची, 23-24 साली. सगळ्या आकड्यांचा खेळ दिसतो. माझ्या मते ते चांगलं केलं आहे त्यांनी, 23-24 साली सरकारने केलं. म्हणजे काय आंतरराष्ट्रीय मानांकन असतात, पद्धत असते, त्याला सिस्टम ऑफ नॅशनल अकाउंट्स असं म्हणतात. 2008चं सध्या आहे आपल्याकडे, युनायटेड नेशन्सने तयार केलेलं. आणि त्याप्रमाणे म्हणजे GDP कसं कॅल्क्युलेट करायचा ह्याचं ते नियमन आहे, ह्याचं तो सिस्टम. आपण बऱ्याच प्रमाणात त्याच्याजवळ जात नव्हतो, ते आता आपण या रिव्हिजन नंतर काही प्रमाणात तिथे जवळ जायला लागलेलं, आपला डेटा सुधारलेला आहे वगैरे. त्यामुळे आपले जे 7.8% GDP म्हणत आहेत तो काही चुकीचा नाही आहे. आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा अशी वाढ झालेली आहे. म्हणजे 2001 ते 2013 या कालावधीत सुद्धा आपला 1च्या आणि 2चा पण काही भाग साधारण आपण 7.8%ने वाढला.
म्हणजे अगदी वाजपेयी सरकारपासून हां. 2000 ते 2014चं जर घेतलं, 2004 ते 13 जास्त पडतो, 7.8 पडतो GDPचा ग्रोथ रेट, तो आत्ता आहे. पण दोन मूलभूत फरक आहेत. म्हणजे त्या काळात जो GDPचा ग्रोथ होत होता त्यात खाजगी गुंतवणूक, देशातले भांडवलदार गुंतवणूक करत होते. ओके. म्हणजे आपला गुंतवणुकीचा दर साधारण 33-35% गेला होता. हां. आणि दुसरं, रोजगार वाढत होता. म्हणजे ती जी ग्रोथ होती ती सर्वसामान्य लोकांना रोजगारात समाविष्ट करून घेणारी होती. कारण तेव्हा जी ग्रोथ झाली तेव्हा बांधकाम क्षेत्रामध्ये खूप कामं निघालं, शहरामधला रोजगार वाढला, ग्रामीण भागातले लोक शहरांमध्ये काम एक वेतन आयोगाचा पण एक नाही, हा मार्केटमधलं रे. हां, वेतन आयोग हा फार कमी थोड्या लोकांना मिळतो. त्याचा म्हणजे ते अगदीच मिनिस्क्यूल आहेत. आपल्या देशामध्ये 1% सुद्धा लोकांना वेतन आयोग मिळत नसेल. पण अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा वेगाने वाढ होते, गुंतवणूक होते, तेव्हा प्रोजेक्ट्स निघतात, बांधकामं निघतात, उद्योगधंदे केले जातात. गुंतवणूक होते म्हणजे काय, फॅक्टरी निघतात ना, कारखाने निघतात, रस्ते बांधले जातात, इमारती बांधल्या जातात आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. तर त्या काळामध्ये असा रोजगार मोठ्या प्रमाणात सामान्य लोकांना मिळाला. आणि शहरामधले भाव वाढले, रोजगार वाढला की मग खेड्यातला मजूर काय करतो, तो गावात येतो. म्हणजे मी शेतीवर काम करण्यापेक्षा जर मला बांधकामाला मला जास्त पगार मिळेल, इथे येतात. त्यामुळे ग्रामीण भागातला रोजगारसुद्धा वाढला. मग तुला हे लक्षात घे, 2008-9च्या दरम्यान आसपासचे शेतकरी म्हणत असेल की मजुरी फार वाढली आहे, मजूर मिळत नाही. डेटा पण तेच दाखवतो. तर गावातले रोजगार वाढला, त्यामुळे मजुरीवर गेल्यामुळे दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं. म्हणजे 2004 ते 12 या काळात ज्या रेटने दारिद्र्य घटलं भारतातलं, त्या रेटने त्याच्या आधी कधी घडलं नाही, पुढेही कधी घडलं. हा एक महत्त्वाचा भाग झाला. तर आताची जी ग्रोथ होती त्यामध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत. आणि रघुराम राजनने सुद्धा याची चिंता व्यक्त केली परवा, की 7.8% ग्रोथ आहे आपला, पण खाजगी गुंतवणूकच होत नाही आहे. मग देशात जर गुंतवणूक होत नसेल आणि दुसरं रोजगार वाढत नाही, म्हणजे भारत सरकार एक पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे म्हणून आकडेवारी गोळा करतं दरवर्षी. आता दर महिन्यालाच करतं की रोजगार किती आहे, लोक कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये किती काय काम करतात, त्यात किती पैसे कमवतात, ही आकडेवारी भारत सरकारची असते. त्या आकडेवारीनुसार असं दिसतं, ही 17-18पासून यायला लागली. त्याच्या आधी दर 5 वर्षांनी एक सर्वे यायचा. तर हे जर बघितलं तर साधारण 2004 ते 13-14 या कालखंडामध्ये वर्षाला साधारण 75 लाख बिगर कृषी रोजगार तयार होत होता. नवीन बिगर कृषी 75 लाख रोजगार तयार होता. आता तो 30 लाखावर आलेला आहे. म्हणजे निम्म्याहून कमी रोजगार निर्मिती झालेली आहे. मग अर्थव्यवस्था वाढते खरं आहे, ग्रोथ रेट जास्त आहे. आपण जो म्हणतो की जगातली फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी, ते खरं आहे. पण खाजगी गुंतवणूक होत नाही. म्हणजे भांडवलदार आपल्या देशामध्ये गुंतवणूक करत नाही. याच्या उलट पैसे घेऊन जात आहेत बाहेर. म्हणजे गेल्या वर्षभरात 2 वर्षापासून आपल्याकडे आपल्या देशातली परकीय गुंतवणूक बाहेर चाललेली आहे. गेल्या वर्षभरात आपण काहीतरी 2-3 लाख कोटी डॉलर घालवलेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आपले पैसे चाललेले आहेत. रिझर्व्ह बँकेने बराच प्रयत्न केला आपल्याकडचे डॉलर बाजारात विकणे, रुपया खरेदी करणे, पण ते घसरण काय थांबली नाही आणि पैसे जातात बाहेर. आता केंद्र सरकारने काय मलमपट्टी केली आहे, त्यात तर ते म्हणजे भारतात कोणी गुंतवणूक केली त्याला सबसिडी द्यायला. तर विनोद आहे ना, गुंतवणूकदार पैशासाठी गुंतवणूक करेल ना, तो त्याला रिटर्न जास्त हवे. हां, रिटर्न जास्त, त्याला सबसिडी कशाला? सबसिडी नाही. म्हणजे उद्या समजा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत ठरलं की आमच्याकडे जो जमीन विकत घेईल त्याला आम्ही सबसिडी देऊ, त्याला काय अर्थ नाही. पण त्याच्याशिवाय महत्त्वाचं कारण असं आहे, लोक गुंतवणूक काढून घेत आहेत आणि तिथे आपला म्हणजे हा झालं विमान. गुंतवणूक होत नाही आहे, रोजगार निर्माण होत नाही. आणि रोजगार निर्माण का होत नाही आहे, तर गुंतवणूक नाही. आणि गुंतवणूक का नाही तर रोजगार निर्माण होत नाही. कारण रोजगार निर्माण जोपर्यंत खालचा होत नाही आहे तोपर्यंत क्रयशक्ती नाही आहे. आणि क्रयशक्ती नसली तर बाजारात खर्च होत नाही. आणि बाजारात जर खर्च होत नसेल, मागणी नसेल, तर मी कशाला धंदा काढीन? म्हणजे साधी गुंतवणूक जी भारतामध्ये होते, कशा तऱ्हेची होते की मी बाबा एक कपड्याची फॅक्टरी टाकली, इचलकरंजीमध्ये समजा मी एक वस्त्रोद्योगाचं युनिट टाकलं माझं, तर ती गुंतवणूक म्हणतो. त्याला मग 4 माणसं कामाला लागतात, त्या पुढं त्यांचा खर्च होतो. समजा मागणीच नसेल कापडाला, तर मी कशाला उद्योग टाकेन? मी काय वेडा आहे का? तर नुकसान होईल ना माझं.
सरकार म्हणते भले तुला मी सूट देतो, तुला जमीन देतो, हे देतो, त्याला ईज ऑफ डुईंग बिझनेस बरोबर. पण तिथं माझ्याकडे खरेदीदारच नसेल, मी टाकणार नाही ना. मग तुला मी समजा सांगितलं की कुठे जंगलामध्ये तुला एक अर्धा गुंठा जमीन देतो, 1 गुंठा जमीन देतो आणि फुकट घर, तिथं चहाचं दुकान टाका तिथं बस. अरे तिथं गिऱ्हाईकच येणार नसेल तर कशाला टाकशील तू? मागणी जर नसेल तर धंदा होतो. आणि मागणी का नाही की रोजगार नाही. म्हणजे गेल्या 2017-18 लोकसभेत एक लेख पण लिहिला होता की सरकारी आकडेवारीप्रमाणेच पगारच वाढलेले नाहीत. ना सेल्फ एम्प्लॉईड लोकांचे पगार वाढले आहेत, म्हणजे स्वयंरोजगारांचं उत्पन्न वाढलं आहे, ना पगारदार लोकांचा पगार वाढला आहे. म्हणजे पगारदार लोकांचा पगार गेल्या 17-18 आजपर्यंत महागाई लक्षात घेतलीस तू त्या प्रपोर्शनमध्ये 2-3% वाढला आहे फक्त. आणि सेल्फ एम्प्लॉईड लोकांचं स्थिर आहे, शेतकऱ्याचा 11% कमी झाला आहे. कमी झाला आहे. बरं, क्लार्क, टेक्निशियन असे जे लोक आहेत त्यांचे पगार ॲक्च्युली घटलेले आहेत. बहुसंख्य मध्यम वर्ग तोच आहे रे. क्लार्क आहे, टेक्निशियन आहे, है ना, किंवा काय शेतकरी आहे, किंवा काय लहान मोठ्या धंद्यात आहे, किंवा नोकरीत कुठे सॉफ्टवेअरमध्ये आहे, कुठेही यांचे पगार वाढले नाही. आणि पगार वाढले नसल्यामुळे म्हणजे महागाईच्या प्रमाणात वाढलेलं नाही. आणि महागाई जर नीट मोजली तर कमी झालेली आहेत. त्यामुळे क्रयशक्ती कमी झाली. क्रयशक्ती कमी झाल्यावर गुंतवणूक होत नाही, कारण मागणी नसते बाजारात. आज सगळे FMCG वाले बघशील ते तेच अर्थ आहेत की खप होत नाही, आता शॅम्पूचा खप होत नाही, ग्लुकोज बिस्किटाचा खप होत नाही. मग बिस्किटाची किंमत कमी करायची, पाकिटाची किंमत कमी करायची, त्याचं साईज कमी करायचा, पैसे कमी करायचे पण साईज कमी आहेत का, कारण कमी करायचा. पण त्यातनं ते काहीतरी करून प्रयत्न करतात की खपल बाबा. म्हणजे 5 रुपयाला जर एक 25 ग्रामचा पुडा माणूस घेत नसेल तर 4 रुपयाला 20 ग्रामचा घेतो का बघू आपण, जरा पैसे कमी करून. पण ते सुद्धा होत नाही. तर तिथे वाढ होत नाही आहे. ते वाढ होत नसल्यामुळे गुंतवणूक होत नाही. ही झाली अर्थव्यवस्था. म्हणजे हे झालं विमान. पायलटचा प्रॉब्लेम काय आहे? रघुराम राजन काय म्हणाले परवा, ते बरोबर आहे त्यांचं. हे परकीय गुंतवणूक बाहेर का चालली आहे माहिती आहे का? कारण या देशात पुढच्या 20-25 धोरण काय असणार आहे कोण सांगत नाही ना. म्हणजे सांगतात काय की 2047 साली आम्ही विश्वगुरू होणार, पण तिथं तो उद्दिष्ट आहे, ते धोरण नाही. तिथं पोचणार कसा हा प्रश्न आहे. म्हणजे मी उद्या समजतो की पुढच्या 5 वर्षात मी करोडपती होईन, हा माझा उद्देश आहे, उद्दिष्ट आहे. बरोबर आहे, चांगलं उद्दिष्ट आहे. पण तिथं पोचणार कसं मी, नक्की काय करणार मी? कुठे काय बाबा चहाचं दुकान टाकणार का, किंवा कुठं कारखाना चालू करणार का? तो करणार तर मी कसा करणार? मग त्या धंदा मी चालवणार कसा? हे प्लॅन पाहिजे ना. तो प्लॅन या देशात नाही आहे. त्यामुळं जर गुंतवणुकीचा प्लॅन नसेल तर धोरणाचा प्लॅन नसेल, दाराला ते विजन नाही मिळत, नाही मिळत. त्यामुळे इथे कोण पैसे घालायला तयार नाही. इथनं पैसे बाहेर काढून चाललेले आहेत. आणि धोरण नसणे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तिथं पायलट आहे, तिथं पायलट कॉकपिट जे आहे ना, त्यांना फार अनुभव नाही आहे विमान चालवायचा. म्हणजे 2013पर्यंत 12-13पर्यंत आपल्या देशामध्ये परकीय गुंतवणूक चांगली येत होती. लोक पण खाजगी गुंतवणूक करत होते. का करत होते? कारण एक धोरण करणारी यंत्रणा होती. म्हणजे उदाहरणार्थ प्लॅनिंग कमिशन होतं. प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष होते, उपाध्यक्ष होते मनटेक सिंग अहलुवालिया, त्यांना जगभर मान आहे. वर मनमोहन सिंग होते. मनमोहन सिंगांची एक आर्थिक सल्लागार समिती होती, त्यात खरंच अर्थतज्ञ चांगले होते आणि त्यांचा सल्ला मनमोहन सिंग घेत असत. आता PMO असून सुद्धा ते घेत होते. आता PMO मध्ये आहे. PMO काहीच सल्ला घेत नाही कोणाचा. म्हणजे पंतप्रधानांची जी सल्लागार समिती आहे ते नक्की काय करतात हे जर बघितलंस तू, ते कोण एक सल्लागार आहेत, ते कुठं जुनं जहाज बांधतायत. म्हणजे पूर्वी वेदकाळात एक जहाज होतं ते जहाज बांधतायत. दुसरे कुठे असे या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमाला हजेरी लाव. ते नक्की सल्ला काय घेतात पंतप्रधान हे आम्हाला दिसत नाही. आणि जे धोरणं अंमलात आलेली आहेत, म्हणजे घाईघाईनं GST, नोटाबंदी, ही जी पूर्ण अनाकलनीय अनाकलनीय आहेत ती. म्हणजे त्याला लॉजिक काहीच नाही. किंवा घाई गडबडीत लॉकडाऊन करणे, थाळी वाजवा वगैरे अशी जी धोरणं आहेत, त्यामुळे बाहेरच्या लोकांचा विश्वास की इथं काय आहे कळे ना. म्हणजे बाजारपेठ मोठी आहे मान्य आहे आम्हाला, अर्थव्यवस्था वाढते पण आहे. आणि का वाढते हेही सांगतो तुला. वाढते एवढ्यासाठी की अर्थव्यवस्थेच्या वाढीची सगळी फळं ही आता वरच्या 1-2% लोकांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात जातात. म्हणजे 2% लोक ही काय अशी, म्हणजे आपल्याला वाटतं हे अदानी अंबानी असेच नाही आहेत, तर 2% लोक आपले बरेचसे आपल्या ओळखीचे श्रीमंत लोक आहेत
जे मॉलमध्ये जातात, चांगल्या हॉटेलात जेवायला जातात. हां, तर अशा तऱ्हेचे जे लोक आहेत, अशा लोकांकडे तो धंदा सगळा त्याचे फायदे आपल्याला जात आहेत. आणि विशेषतः 5 जे मोठे उद्योगपती आहेत, म्हणजे अदानी, अंबानी, आदित्य बिर्ला ग्रुप, भारती आणि टाटा, या 5 लोकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळं आर्थिक सत्तेचं आणि आर्थिक म्हणजे त्यांच्याकडे फायदे मोठ्या प्रमाणात जात आहेत त्यांचे, आणि सर्वसामान्य लोकांना मिळत नाही आहेत. त्यामुळे प्रणब बर्धनसारखे लोक आता जे अर्थतज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं आहे की आपल्या देशात 2 अर्थव्यवस्था आहेत. हां, एक जी खालची मोठ्या प्रमाणात लोकांची अर्थव्यवस्था आहे, तिथं मागणी नाही. तिथं मागणी नाही, उत्पन्न नाही, त्यामुळे मागणी नाही. मागणी नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी जे लोक वस्तू निर्माण करतात, हां, म्हणजे उदाहरणार्थ वस्त्रोद्योग आहे, चर्मोद्योग आहे, बारकी बारकी हॉटेलं आहेत, लहान मोठ्या खानावळी आहेत, है ना, असे जे उद्योग आहेत, त्या उद्योगांना फार वाढ होत नाही त्यांच्यामध्ये. लिमिटेड सर्कलमध्ये लिमिटेड तेवढं आहे, कारण त्यांना मागणीच नाही. आणि त्यांनी मागणी तिथं जे काय करतात एकदम कमी उत्पन्नात असं ते चाललं. तेवढंच. दुसरी जी अर्थव्यवस्था आहे, जिथं वरती पैसे जात आहेत, तर त्यांची खरेदी काय करतात ते करतात ते परदेशातनं. आता नायकी बूट घालते, तो का कोल्हापुरी घालणार नाही, तो नायकी बूट घालेल, किंवा जे वस्तू वापरतात त्या गाड्या वापरतील त्या, किंवा घरं जी बांधतात ती लक्झरी अपार्टमेंटमध्ये बांधतील. तिथं जो रोजगार निर्माण होत नाही, आणि त्यामुळे ती जी खर्च करतात त्यात रोजगार निर्माण होत नाही, पण त्याच्याकडे पैसे येतात. आणि जे लोक रोजगार जो अशा प्रकारचा खर्च करतात जिथनं रोजगार निर्माण होऊ शकतो, तर त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे अशा तऱ्हेची आपली अर्थव्यवस्था आज झालेली आहे. ती सातत्याने दरी जी वाढती आहे गरीब आणि श्रीमंत यातली, ती तोच हा संदर्भ आहे की दरी श्रीमंत आणि गरिबांची खूप वाढते. म्हणजे भारत सरकार सांगतं, ते पण चॅप्टर आहे, ते म्हणतात की आपल्या देशामध्ये फार विषमता नाही. हां, आणि ते कशा जोरावर म्हणत आहेत, तर नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन हे दरवर्षी, आता गेले 2 वर्ष तरी झालं आहे, कोण किती खर्च करतो याच्यावर आकडेवारी तयार करतात, सर्वे करतात. आणि तू बाबा किराणा माल किती रुपयाचा घेतला, बुटं किती रुपयाचे घेतले, शिक्षणावर किती रुपयाचा खर्च केला, असं दिसतं. आणि त्यांचं म्हणणं आहे की या आकडेवारीकडे बघता आम्हाला फार दरी दिसत नाही. म्हणजे त्याचा कोएफिशियंट असतो, तो भारतात 0.3 आहे, जेनी कोएफिशियंट 0.3 म्हणजे कमी इनइक्वालिटी. सरकार त्या आकडेवर, पण या आकडेवर 2 मर्यादा आहेत. एक मर्यादा कशी आहे की या आकडेवारीमध्ये श्रीमंत लोक सुटून जातात. म्हणजे तो NSUचा सर्वेवाला आहे, त्याला अंबानीच्या घरात प्रवेशच मिळत नाही. बरोबर, सॅम्पल सर्वे म्हणून त्यात सुटून जातो तो श्रीमंत. आणि अति गरीब जो असतो ना, रस्त्यावर राहणारे, फुटपाथ, ते पण सुटून जातो. दुसरा भाग काय आहे की अन्नधान्यावरचा जो खर्च आहे आणि वस्तूंसेवांचा नियमित खर्च आहे, त्यात एवढा फरक नसतो. तो मर्यादित असतो ना. पण फरक कशात असतो, प्रॉपर्टी मालकीमध्ये असतो. आणि दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की खर्चाकडे बघू नका, खर्चात फार फरक नसतो, पण उत्पन्नात जर बघितलं, इन्कममध्ये बघितलं, तर तुला फार मोठा फरक जाणवतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचं उत्पन्न 50,000 असेल, एखाद्याचं 1.5 लाख असेल, दोघांचा घरखर्च सिमिलरच असतो. म्हणजे तो काही उत्पन्न एकाचं तिप्पट आहे ना. म्हणजे काय, ह्याचं लाईट बिल, घरातला खाण्यापिण्याचा खर्च हे वगैरे तेवढाच असतो. फार काय 10-15 हजार जास्त असेल दुसऱ्याचा. काय AC असेल तर लाईट बिल वाढेल. त्यामुळे खर्चाचं रोज कुटुंब किती खर्च करतं ह्याच्यावरनं जो फरक दिसतो तो मिनिमल असतो, फसवा असतो. तो वापरून सरकार तुम्हाला सांगतं की विषमता नाही म्हणून, आणि ही गंडवागंडवी. पण उत्पन्न बघितली वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला, आणि म्हणजे उदाहरण देतो तुला, मुंबईमध्ये जो सेल्फ एम्प्लॉईड आहे सरकारच्या आकडेवारीप्रमाणे, त्याला महिन्याचं उत्पन्न 56,000 रुपये. केओन्झर जिल्हा जो आहे ओडिसाचा, त्याच्यात महिन्याचं उत्पन्न 5,500 रुपये. किती तफावत आहे, प्रचंड आहे ना. मग तिथला सेल्फ एम्प्लॉयमेंटवाला काय असेल, कुठेतरी करायचं हातगाडीवाला असेल, किंवा तो काहीतरी कुठं सामान ओढत असेल. मुंबईतला सेल्फ एम्प्लॉयडवाला कोण असेल, त्याची फॅक्टरी असेल कदाचित, स्वयंरोजगारवाला आहे ना, उद्योगपती असेल तो. बरोबर बरोबर. दोघांचा उत्पन्नात किती फरक आहे. आणि म्हणून भारतामध्ये विषमता आता खूप प्रचंड झालेली आहे. आणि या विषमतेमुळं जे गरीब आहेत, म्हणजे अशी साधी कल्पना कर की मी स्वतःला मध्यमवर्गीय समजतो, प्राध्यापक आहे मी, माझी बायको आहे प्राध्यापक, पण उत्पन्नाच्या उतरंडीत बघितलंच ना तर आम्ही वरच्या 5% येतो रे.
महिन्याला 50,000 रुपये कमवत असेल तू, तर वरच्या 5% येतोस. इतके खालचे 95% लोक आपले गरीब आहेत, गरीब आहे. हां लय गरीब आहेत. म्हणजे महाराष्ट्र शासन आज जो कम्प्युटर इंजिनियर ठेवत आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, सॉफ्टवेअर इंजिनियर, तो 15,000वर पगार करतो आहे, काम करतो आहे. हां आज मेकॅनिकल इंजिनियरचा कोल्हापुरात पगार विचार किती आहे, सॉफ्टवेअर इंजिनियरचा पगार विचार किती आहे, स्टार्टिंग पगार किती आहे, 15-20 हजारच्या वर नाही येते. म्हणजे एवढी जी आहे, हा इंजिनियर लोकांची परिस्थिती आहे. शेतकऱ्याची जर तू बघितलीस, अल्पशिक्षित माणसाची बघितलीस, रस्त्यावरच्या कामगाराची बघितलीस, रिक्षावाल्याची बघितलीस, ओला उबरवाल्याची बघितलीस, तर ह्यांच्याकडे क्रयशक्ती नाही. आणि ही खरी मोठी अडचण आपल्या देशामध्ये आत्ता झालेली आहे. आता भारत सरकार काय करतं आहे, ते परत गांडवा काढलं. त्यांनी काय केलं, म्हणजे पूर्वी दारिद्र्य क्रयशक्तीवर म्हणायचे. हां म्हणजे तुझा खर्च किती करण्याची क्षमता किती आहे आणि किमान खर्च करण्याची, जगण्यासाठी आवश्यक असलेला खर्च करण्याची तुझी एक शक्यता किती आहे. हे आता नंतर पण मोदी सरकार ते बंद करून टाकलं. त्यांनी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी नावाचं सुरू केलं. म्हणजे काय की तुला घर आहे का, हां ते म्हणतात की नुसतं क्रयशक्ती नाही मोजायची, तुला घर आहे का, तुझ्या मुलांची शाळेत जातात का नाही मुलं, हां तुझं पाणी आहे का नाही घराच्या जवळ, तुझ्या घरात काय बालमृत्यू झाला का. हे तत्त्वदृष्ट्या बरोबर आहे. पण ह्याने होतं आहे काय की सरकार जर मला घर बांधून देते, मी गरीब आहे, मला आवास योजनेसाठी तू घर दिलं, नळ पाणी योजना दिली, मला तो राशन देतो, हां जर घरातल्या सुनेला बाळंत व्हायचं असेल तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तुम्ही त्याला, म्हणजे ही सगळी केअर तुम्ही घेता, बरोबर, सरकारी खर्च. त्यामुळे तिथलं दारिद्र्य कमी होताना दिसतं. पण माझ्या खिशात क्रयशक्ती आहे का बाबा, नाही. म्हणजे माझ्या मुलाला मी इंग्लिश मिडियम शाळेत घालू शकतो का, नाही घालू शकतो. किंवा मला जर वाटलं की या सरकारी योजनांवर अवलंबून न राहता मला माझं काय करायचं, मला करता येईल. तर क्रयशक्तीचं दारिद्र्य खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि बाजारात काय असतं, म्हणजे भले तुम्हाला इंदिरा आवास योजना देशील, घर बांधून देशील वगैरे, पण गावातला जो दुकानदार आहे तो काय म्हणतो की माझ्याकडनं खरेदी कोण करतोय, त्यामुळे माझ्या दुकानात कापडाचं दुकान बंद पडेल ना काही दिवसांनी. माझ्या दुकानात किराणा माल असेल तो बंद करेल माझा, ज्याने काय हॉटेल काढलं असेल, चहा वडापाव भजीपाव वगैरे त्याचंही बंद करेल तो, कारण माझ्याकडे पैसे कुठे आहेत. तर सरकारचे बहुआयामी दारिद्र्य जरी कमी होत असलं तरी याचा अर्थ अर्थव्यवस्था आलबेल आहे असं नाही. पूर्वी कसं असायचं, पूर्वी क्रयशक्तीवर जेव्हा दारिद्र्य मोजायचे ना, तेव्हा दारिद्र्य आर्थिक वाढ झाली आणि लोकांची क्रयशक्ती वाढली की दारिद्र्य कमी व्हायचं. त्यामुळे तिथलं दारिद्र्य कमी होणे आणि अर्थव्यवस्था वाढण्याचा सरळ सरळ संबंध होता. आता तो संबंध राहिलेला नाही. म्हणजे घरात एखादा पोरगा असेल समजा, त्याला घरचे सगळं खायला प्यायला घेऊन देतात, सगळं आहे, त्याला कपडे आणून देतात, खायला प्यायला, त्याकडे एक साधा कडकं एक रुपया नाही त्या पोराकडे, त्याला कुठे तो बाहेर गेला की मेला. तर अशी परिस्थिती आपल्या गरिबांची आहे. ही मगाशी जो आत्ता आपला उत्तरामध्ये एक रेफरन्स आला की कॉर्पोरेट्स म्हणजे गुंतवणूकदार बाजूला येत नाही. यशवंत सिन्हा म्हणले होते की या सगळ्या सरकारच्या एकूण परिस्थितीमध्ये पहिला जो कोण बाजूला हटेल तर तो कॉर्पोरेट्स असतील. हां, कारण ते बनिया लोक आहेत ना, हां त्यांना पैसे. पण हे मोठे आधी 4-5 वर्षापूर्वीची परिस्थिती तशी नव्हती, पण ह्या गेल्या 2 वर्षातले जे आकडे कॉर्पोरेट्सनी मागं येण्याचे आहे, तर हे थोडंसं सरकारच्या दृष्टीनं थोडंसं चिंतेची बाब आहे आणि सरकारच्या अस्तित्वाच्या दृष्टीने. नाही, आता कसं आहे माहिती आहे का, अदानीसारखे लोक आहेत ना, त्यांनी ज्या प्रोजेक्ट्समध्ये पैसे गुंतवलेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहेत, आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असे लगेच पैसे काढून घेण्यासारखे नसतात. ओके. म्हणजे मी जर आता खाण काढली उदाहरणार्थ, खाणीत माझे पैसे, ते खाण 10 वर्षासाठी आहे, मग त्यातनं लगेच बाहेर येता येणार नाही. त्यामुळे हे लोक काय करत राहणार, यांना हे सरकार पाहिजे, कारण यांना आवडती योग्य ते धोरणं करणं. हे सरकार गेलं किंवा कम्पोज झालं तर हे बाहेर लगेच पडू शकत नाही, कारण तो धंदा तर करायचा आहे. त्यामुळे हे काय करतात की हे सरकार चालू ठेवतात आणि मग मोठ्या प्रमाणात ते सरकार हे लोक फायनान्सिंग करतात. हां, आज अदानीची ताकद किंवा अंबानीची ताकद, राजकीय ताकद प्रचंड आहे. म्हणजे राष्ट्रवादीचं मध्ये तू जो झालं होतं, तर दोन्ही गटांच्या बरोबर अदानी कशाला बसलं होतं, ते आता
हा तो पॉलिटिकल स्ट्रक्चर काय असावं हे अदानी ठरवायला लागलेलं आहे. हां, मग पूर्वी टाटा वगैरे असे कामं करत नसत. आता हे सत्ता पण चालवतात आणि त्यामुळे ही सत्ता आपणच चालवली ना. आपली कामं होईपर्यंत सत्ता चालू ठेवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पैसे खर्च करतायत. ह्यांची अडचण काय आहे, भांडवलदार ताकदवान असण्याला काही हरकत नाही, पण तो भांडवलदार कुठल्या क्षेत्रात ताकदवान आहे महत्त्वाचं. म्हणजे एलॉन मस्क आज खूप श्रीमंत आहे. एलॉन मस्क हा जगातला पहिला ट्रिलियनर झाला आणि ट्रिलियन म्हणजे तुला जर सांगितलं किती माहिती आहे का, ट्रिलियन सेकंद जर म्हणलास ना तू, आजपासून मागं ट्रिलियन सेकंद मोजायला लागलास तर अश्मयुगाच्या सुरुवातीला जाशील तू. इतकं ट्रिलियन मोठा, तेवढे डॉलर, तेवढी मालमत्ता याची आहे. पण तो करतोय काय, तो तंत्रज्ञानात इन्व्हेस्ट करतोय रे, तो टेक्नॉलॉजी वाढवतोय. आपल्याकडे आज आणि काय करतोय, खाणीत इन्व्हेस्ट करतोय है ना, बंदरात इन्व्हेस्ट करतोय, नैसर्गिक संसाधनं एक्सट्रॅक्ट करतोय, टेक्नॉलॉजीमध्ये करत नाही ना. त्यामुळे नवीन तंत्रज्ञान येत नाही. AI मध्ये कोणाचीच गुंतवणूक नाही आहे. AI मध्ये जी गुंतवणूक आहे आता लोधा वगैरे लोकांची, ते बिल्डर आहेत. ते बिल्डर लोक AI मध्ये काय गुंतवणूक करतायत, तर ग्लोबल कपॅसिटी सेंटर नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे आपण जे गुगल वगैरे AI चालवतो ना, त्याला सर्व्हर खूप मोठ्या प्रमाणात लागतं. मोठ्या प्रमाणात सर्व्हर कपॅसिटी लागते आणि ती सर्व्हर कपॅसिटी ती एकत्र आणून एका ठिकाणी बसवायला लागते. आता त्याचे 2-3 प्रॉब्लेम आहेत. त्याचा आवाज भयंकर येतो, भयंकर आवाज येतो. दुसरं काय, ते गरम होतात सर्व, त्याला पाणी लागतं आणि वीज लागते भयंकर. आता युरोपमध्ये वगैरे जे सर्व्हर होते ते लोकांनी तिथे विरोध करायला सुरुवात केली, कारण भयंकर आवाज येतो आणि पाणी लागतं, स्थानिक पाणी लागतं. त्यामुळे आता हे सर्व्हर पाहिजेत भारतात, ग्लोबल कप. त्यामुळे आता औरंगाबादला काढणार आहेत. तिथं आधी पाण्याची बॉम्ब बघू आणि औरंगाबादवाल्यांचा आवाज कमी का काय म्हणून तो आवाज मोठा आहे ना. हां, मुख्यमंत्री 400 काढणार आहेत आपल्याकडे, भारताचे काहीतरी काढणार आहेत असं म्हणतात. त्यात टेक्नॉलॉजी आपली नसेल, तंत्रज्ञान आपण काय देणार, आपण जागा भाड्यात देणार, जागा देणार, त्याला पाणी देणार, जागा भाड्यात देणार. आणि आपण असं म्हणतोय की आपल्या पोराला तिथं नोकऱ्या लागतील, पण आपली पोरं काय AI BI मध्ये शिकलेली नाही. हे बाहेरची माणसं येणार, चालवणार तो AI आणि तिकडनं जाणार आणि AI मधनं उलट्या आपल्या नोकऱ्या जाणार. तर ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स अशा तऱ्हेचं आपल्याकडे येणार आणि मग तिथे लोढा वगैरे लोक हे गुंतवणूक करतात. पण आहेत कोण आपले भांडवलदार? आपले भांडवलदार हे बिल्डर आहेत. आपले भांडवलदार हे खाणकाम करणारे, जमिनीतनं एक्स्ट्रॅक्ट करणारे. आपले भांडवलदार हे पूल बांधणारे, बंदर बांधणारे, म्हणजे बिल्डर आहेत बेसिकली. कारखानदार नाही, कारखानदार नाहीत. तंत्रज्ञान, आज सगळ्यात की भाग तंत्रज्ञान. देशाचा आर्थिक विकास हा नवीन तंत्रज्ञानामुळेच होतो. रस्ते बांधून, पुलं बांधून देश पुढं जात नाही, त्याची एक मर्यादा असते. नवीन तंत्रज्ञाने नवीन क्षमता निर्माण करते आणि म्हणून तंत्रज्ञानात गुंतवणूक करणारे आपले भांडवलदार नाहीत, कारण आपल्याकडे तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्याची मॅनपॉवर नाही. आणखी काय, कारण आपण विद्यापीठात ते शिकवलेलं नाही. म्हणजे आज चीनमध्ये पहिल्या 100 विद्यापीठात जगातल्या 7 चीनी विद्यापीठ आहेत. आपलं एक पण नाही. आपले 200मध्ये एक फक्त इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे. पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि आमचं मुंबई विद्यापीठ यात इतकं अंतर आहे जमीन आसमानाचं, की आपण कुठं आहोत हे लक्षात आलं. आपण एकदम तळाशी आहोत आणि त्यातही आपल्या ज्या विद्यापीठांचं सध्या टेकओव्हर चाललेलं आहे, सगळे विद्यापीठं संघाच्या ताब्यात गेलेली आहेत आणि तिथं काय शिकवतात, वैदिक गणित, ज्योतिष्य. हे जर आपण शिकवायला लागलो तर पुण्यात ज्योतिषाचा कोर्स आहे, टेम्पल मॅनेजमेंट हा कोर्स आहे, म्हणजे देवळाचं व्यवस्थापन कसं करायचं. तर आपण जर असं मागे जात जायचं, कारण आमचं पूर्वी काहीतरी सोन्याचं होतं असं आपणच ठरवलेलं आहे. आपणच ठरवलं आहे, त्याला पुरावे बिरावे काय नाही, आपण असंच शोधून काढतो पुरावे. म्हणजे आमच्याकडे गणपती म्हणजे प्लास्टिक सर्जरी वगैरे असं आपणच ठरवलेलं आहे आणि ह्याला कारण आहे, सांगतो त्याला. आणि एक सगळं सामाजिक आर्थिक हे आपल्याला असं का वाटतं आणि म्हणून आपण आपल्या विद्यापीठात ते परत आणलं की आपण पुढे जाऊ असं आपल्याला वाटतं. कारण आपला समाज जो आहे, विशेषतः जातीव्यवस्था महत्त्वाची आहे आपल्या देशामध्ये. उच्च जातीय जो समाज, हिंदू समाज आहे, हा प्रचंड न्यूनगंड असलेला समाज आहे. त्याला न्यूनगंड आहे जगाविषयी. म्हणजे ब्रिटिश आले, त्यांची सत्ता गेली. ब्राह्मणांची सत्ता ब्रिटिश आल्यावर गेली, वर्चस्व गेलं. आणि वर्चस्व कसं होतं माहिती आहे का, त्याचे फायदे भयंकर होते त्यांना. म्हणजे नाना फडणवीस एक उदाहरण घेतलंस. नाना फडणवीस हा कुठल्या कोकणातल्या गावातनं आलेला गरीब माणूस.
आमच्या गावात नाना फडणवीसांच्या कुटुंबांची 1000 एकरच्या वर जमीन आज. तर इतके सगळे फायदे या लोकांना मिळाले त्यावेळी. आणि सत्ता गेल्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की सत्ता तर आपली गेली. ती का गेली तर ब्रिटिशांनी आपल्या हरवलं, म्हणजे ब्रिटिश आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणं. मग ते श्रेष्ठत्व मग आपण त्यांच्यासारखं झालं पाहिजे. आपण मग त्या न्यूनगंडातनं हे सगळं जे चाललेलं आहे की आपल्याकडं पण पूर्वी होतं ना यार वगैरे, तर त्या न्यूनगंडाला काय अर्थ नाही. त्या न्यूनगंडातनं आपलं शिक्षण गणतं आहे. आपलं शिक्षण गणल्यामुळे तंत्रज्ञान गणतं आहे. तंत्रज्ञान म्हणजे आता एक व्हॉट्सअप येतो आहे, आमचा एक ग्रुप आहे माझ्या मित्रांचा, त्यात सगळे असे रिटायर्ड संघवाले बघत आहेत. त्या ग्रुपवर एक व्हॉट्सअप येते, म्हणजे हसू का रडू कळेल. त्या व्हॉट्सअपमध्ये काय येते माहिती आहे का, की हे जे कॉक्रोच जनता पार्टीवाले आहेत हे राजीनामा का मागतात धर्मेंद्र प्रधानांचा, तर त्यांच्यामागे पेपरफुटी हे कारण नाही आहे. यांना अमेरिकन विद्यापीठाने स्पॉन्सर केलं आहे. का स्पॉन्सर केलं आहे? कारण आता CBSEच्या 12वीच्या सिलेबसमध्ये वैदिक गणित येणार आहे आणि सिंधू संस्कृती येणार आहे. म्हणजे इतकी महान आपला देश आहे कळल्यावर अमेरिकेतनं इंग्लंडमधनं सगळे विद्यार्थी त्यांचे विद्यापीठ सोडून भारतात येणार शिकायला. त्यामुळे त्या अमेरिकेतल्या विद्यापीठाचं नुकसान होणार. म्हणजे ते नुकसान होणार म्हणून ते नीट या अभिजित दिपकेला सपोर्ट करत आहेत. त्याने इथं आंदोलन करून धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागावा, जेणेकरून म्हणजे इतके बेंडोक आणि इलॉजिकल लोक आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे तुमच्या पोरांचे पेपर फुटतात, ते जीव देतात पोरं, हे महत्त्वाचं नाही. तर हे जे झालेलं आहे ना बिंडोकपणा जो आहे, या बिंडोकपणामधनं तंत्रज्ञान आपण विद्यापीठांमध्ये चांगलं शिकवलं जाणार नाही. तिथे तंत्रज्ञान येणार नाही. तंत्रज्ञानात प्रगती न झाल्यामुळे आपले उद्योगधंदे, आपले भांडवलदार जे आहेत ते असेच खाणकामं, कुठं जंगलं तोड, कुठं पूल बांध, कुठं अजून काय एखादा विमानतळ ताब्यात घेऊन ते चाललं वगैरे, अशा तऱ्हेचेच उद्योग करत राहणार. एलॉन मस्कच्या पातळीवर ते जाणार नाहीत. किती वेळा असला एलॉन मस्क तर त्याच्या पातळीवर जाणार नाहीत. आणि त्यामुळे आपण विश्वगुरू वगैरे होणार, आपण असेच राहणार. त्यात दुसरं काय होणार आहे? तुम्हाला दिलेला प्रश्नच ते नाही आहे. तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. विश्वगुरू. हां, विश्वगुरू म्हणजे आता गंमत सांगतो काय आहे. आपण म्हणतो की भारतात तरुण देश आहे आणि आमचा देश तरुणांचा देश आहे म्हणतो ना आपण. आणि पंतप्रधान म्हणतात की ती आपली ताकद आहे. पण तरुणांचा देश आपण कायमस्वरूपी नाही राहणार, चिरतरुण नाही, परत पुन्हा म्हातारे होणार. आपण म्हातारे कधी होणार माहिती आहे का? 2040 मध्ये. किती वर्ष राहिली? झाले आता 15 वर्ष, 14 वर्ष राहील. 14 वर्ष, 14 पण नाही, 13.5. 2026 अर्धा गेला. अर्धा गेला. 13.5 वर्ष राहिली. 13.5 वर्षात आपण म्हातारे होणार. आता चीन जेव्हा असा म्हातारा होत होता तेव्हा चीननी काय केलं? वन चाइल्ड पॉलिसीमुळे त्यांच्यावर पण त्यांनी अजून कामं केली. त्यांनी शिक्षणात प्रचंड गुंतवणूक केली, आरोग्यात प्रचंड गुंतवणूक केली. 90च्या दशकामध्ये चीनची विद्यापीठं आपल्यापेक्षा मागास होती. आज जगातले 100 विद्यापीठ 7 विद्यापीठं चीनी आहेत. आज चीनकडे प्रचंड आज पूर्वी चीन आपल्याला तुला लक्षात असेल, तुम्ही लहान म्हणून माहीत नाही की चीनी गोष्टी अशा बाजारात सगळीकडे स्वस्त द्यायच्या. चीनची बॅटरी यायची, रेडिओ यायचा, ते यायचं, काय जास्त चालायचं नाही पण ती यायची सगळे. पण त्यातनं चीनमध्ये रोजगार भयंकर व्हायचा. कारण तिथं रोजगार, कारण लोक शिकलेले होते, ही गोष्टी करू शकायचे. पण चीनने पुढे काय केलं? आता चीनमधनं त्या गोष्टी येत नाहीत. आता चीनमधनं काय येतं? EV येतं, AI येतं, आहे की नाही? म्हणजे चीननं त्या स्वस्त गोष्टी निर्माण करण्यापासून, कमी तंत्रज्ञान असलेल्या स्वस्त गोष्टी जगभर विकण्यापासून उच्च तंत्रज्ञानाकडे वाटचाल केली. आणि याच कालावधीमध्ये चीनची विद्यापीठं भारतातल्या विद्यापीठापेक्षा मागासलेली होती. त्या जगातल्या 100मध्ये 7 विद्यापीठं जगातली सर्वोत्तम विद्यापीठं चीनने निर्माण केली. त्याचा चीनला डेमोग्राफिक डिव्हिडंड फायदा झाला. चीनने डेमोग्राफिक तसं केलं. आपलं कसं आहे, इथं आपल्या पोरांना ना रोजगार ना शिक्षण आहे ना. रामनवमीला बनियन काढून मशिदीसमोर जय श्रीराम म्हणून नाचणारे आमचे डेमोग्राफिक. तर कसं आहे की एक कुटुंब आहे समज, त्या कुटुंबामध्ये 5 तरुण पोरं आहेत. साधारण एक 25 ते 40 असे आहेत. 5 जण आहेत आणि आईवडील आहेत. त्यांनी 5 मुलं झाली आणि त्यातल्या दोघांची लग्न झाली, दोघांना मिळून 3 मुलं आहेत. आता ही 5 मुलं जर चांगली शिकलेली असतील, कोण इंजिनियर आहे, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीवर आहे, कोण मोठा वकील आहे, कोण एक डॉक्टर आहे, एक दोघांचे व्यवसाय आहेत फॅक्टरीचे चांगले, तर हे कुटुंब जेव्हा म्हातारं होईल तेव्हा त्याला भविष्याची चिंता नसेल. म्हणजे सगळे रिटायर होतील पण त्यांची पुंजी आलेली असेल, त्यांनी काहीतरी पुढच्या शिक्षण आणि
याच्या उलट दुसरं कुटुंब बघ, त्यामध्ये पण तरुण आहेत, 5 पोरं आहेत, सेम कंडिशन आहे, पण त्यातला एक विकलांग आहे, त्याला काय काम करता येत नाही. दुसरी मुलगी आहे जिला आम्ही शिकवलं नाही, घरातच असते ती. उरलेले 3 आहेत, त्यातला एक टॅक्सी रिक्षा चालवतो, कोल्हापूरचं रिक्षा चालवतो, त्याला दुसरं काम नाही. दुसरा आहे तो बिगारीवर जातो, आणि तिसरा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर शिक्षक आहे, CHBवर शिक्षक आहे. हे कुटुंब जेव्हा म्हातारं होईल तेव्हा त्यांची परिस्थिती काय असेल? तर चीनची परिस्थिती पहिल्या कुटुंबासारखी, आपली परिस्थिती दुसऱ्या कुटुंबासारखी. आणि त्यामुळे आपण 15 वर्षांनी जेव्हा म्हातारे होऊ तेव्हा आपण गरीब असू, म्हातारे असू, आणि त्याच्याचबरोबर अंधश्रद्धा असू, धर्माकडे जाणारे असू, जातीकडे जाणारे असू. आपलं तेच चाललं ना, ते आत्ता सुरूच. आता जर मुलांना आपण मंदिर व्यवस्थापन आणि ज्योतिषशास्त्र असे जर शिकवायला लागलो. आज आमच्या वाईमध्ये, आमचं वाई जे गाव आहे, 2047चा जो भारत असेल त्याचं जर तुला चित्र बघायचं असेल तर वाई शहराचं. वाई शहरामध्ये काय आहे? उद्योगधंदे नाहीत, जे आहेत ते जुजबी आहेत, म्हणजे रिक्षा चालव, कुठं बारका हॉटेल आहे चहाचं वगैरे, हां अशी हॉटेल आहेत. त्या हॉटेलांचा धंदा अजिबात नाही आहे. 100 वर्षांहून जुनं मिसळपावचं हॉटेल आहे. हां, त्या मिसळपावच्या हॉटेलमध्ये ज्याला मी ओन अकाउंट एंटरप्राइज म्हणतो, मालक आहे तोच, नोकर येतोच. हां, तिथं गेल्यास तुला गंमत दिसेल, तो मालक गल्ल्यावर बसतो, हो 4 नंबरला 2 ग्लास पाणी द्या, मग आज जातो 2 ग्लास पाणी घेऊन. नंतर स्वतःच म्हणतो 3 नंबरला पाव, आज जातो परत पाव घेऊन. हे 100 वर्ष जुनं दुकान आहे, ते पुढं गेलेलं नाही. बहुतेक मुलं कुठे रिक्षा चालव, कुठं काय, पुणे मुंबई टॅक्सी चालव, टुरिस्ट गाड्या चालव, स्वतःच्या नसतात, कुठल्या तरी दुसऱ्या माणसात तो पैसे घेतो ह्यांदाचं, असं सगळे ते व्यवसाय चाललेले आहेत. ज्यांना शक्य आहे ते वाई सोडून गेलेले आहेत, पुण्यात कामाला आहेत, मुंबईत कामाला आहेत, ते शिकले. ते वाईतल्या पोरांना पोरी मिळत नाहीत, कारण पुढं काय करायचा प्रश्न नसतो, त्यामुळे वाईट जन्म होत नाहीत पोरांचे. अंगणवाड्या मोकळ्या पडल्या आहेत, हॉस्पिटलमध्ये म्हाताऱ्यांनी फुल आहे. या म्हाताऱ्यांना कोण, ज्याला पेन्शन असली तर असली, नाही तर मग ते असं काय लहान मोठं करून चालू आहे. भारत जो होणार आहे म्हातारा कमी पैसे असलेला. आणि त्याचबरोबर आमच्या वाईमध्ये धर्मांधता खूप वाढली. म्हणजे आता वाईमध्ये एक लघु कुंभमेळा झाला बघ. अरे कुंभमेळा म्हणजे ते दानव, ते युद्ध झालं आणि तो अमृत जाताना 4 थेंब पडले तिथं ना, तिथं कुंभ असतो. बाकीचे मेळ पृथ्वीच्या बाहेर पडलेत. आमच्या वाईत ना अमृत पडलं ना, वाई पृथ्वीच्या बाहेर आहे. पण वाईत लघु कुंभमेळा नावाची एक गोष्ट झाली, त्याला सगळे नागा साधू वगैरे सगळे आले, वाईत बसले आणि गांजा बिंजा फसले ओढत होते ते. मी पोलीस बाईला सांगितलं तू सेल्फी काढत होते साधूवर, म्हटलं तू गांजा पितो, पकड त्याला. तिने माझ्याकडे हसली फक्त, तिने काही केलं नाही. मी बघितलं, मी जाऊन बसायचो तिथं. तिथे एक अशी कुटी होती, तिथं असे एक बाबा बसला होता काय तर, दुसरा एक उभा होता. नंतर 5 पोरं आली, आपली बहुजन समाजातली असतात ते असे मशरूम कट वगैरे असतात, तसे आपले कपडे ओळखू येतो की ही पोरं, त्यांचं शिक्षण कमी आहे, रोजगाराचे प्रश्न आहेत, डोळ्याने दिसतात, हेअरकटवरून कळत. ती आली, मग ती आल्यावर त्या बाबाने पायाकडे बोट दाखवलं, ही 5 पोरं त्याचे पाय दाबायला लागली. मग त्या बाबांना दुसऱ्या त्या उभा होता बाबा, त्याच्या पायाकडे बोट दाखवलं, त्या 5 मधली 3 त्या बाबाचे पाय दाबायला लागली. आणि असा हा सीन चालू होता. म्हणजे हा जो गाडगे बाबांचा महाराष्ट्र होता, जिथं गाडगे बाबा म्हणायचे की माझ्या पायाला कोण हात लावला तर ते पाठीत रपाटा घालायचे. गाडगे बाबांना कोणतरी सांगितलं होतं की, कोणतरी म्हणलं होतं की गाडगे बाबा माझे गुरु आहेत. त्यांनी पेपरात जाहिरात दिली की माझा कोण गुरु नाही, मी कोणाचा शिष्य नाही. ते म्हणायचे की हे जत्रेत बित्रेत जाऊ नका, पोरांना शिकवा, अंधश्रद्धा करू नका. ही आपली परंपरा आहे. त्या परंपरेमधून आपण आता अशी लघु कुंभमेळा आणि मग त्यानंतर आता तरी संकल्पपूर्ती काहीतरी झाला आता परवा, त्याने उत्तर भारतातनं काय भैया आले कुठले पुजारी वगैरे. तर वाईचे शहर मला दिसत आहे. हे कुणाला जर 2040चा भारत बघायचा असेल, वाईत जाऊन बघा, तुम्हाला वाईत तसं दिसेल. आपला भारत हा म्हातारा, जातीयवादी, धर्मांध, स्त्रियांवर अत्याचार करणारा, गरीब, अशा तऱ्हेचा देश आपला असणार आहे. आणि 15 वर्ष आहेत त्याला, जास्त नाही. आपण सगळे असू तेव्हा, फार दिवस पुढे नाही. त्यामुळे त्याची चिंता वाटायला पाहिजे.
त्याच्या उलट आपण बोलतो काय, करतो काय. मी हॉटेलमध्ये राहतो, सकाळी टी व्ही बघितला, इंडिया टी व्ही, इंडिया टुडे, तर काय दाखवत होते, नागपूरला कुठेतरी धर्मांतर झालं त्याची बातमी चालली. मग धर्मांतर राष्ट्रीय प्रश्न झाला कधी तुमचा? तुमच्यापुढे काय, अरे खायचे प्यायचे प्रश्न आहेत रोज. रोज त्या दिशेने आपण चाललेलो आहोत. ही खूप चिंताजनक गोष्ट वाटते. माध्यमच त्याला सगळ्याला म्हणजे हा माध्यम काय, तर पत्रकारिता राहिली आहे कुठे? पाकिट पत्रकारिता आहे. हो माध्यमांना त्यांचे लावून दिले, हो खरेदी केलेले. खरेदीच केली. जे स्वतंत्र पत्रकार आहेत, तुला माहिती आहे त्यांचं जीवन किती अवघड आहे. हो यूट्यूबवर त्यांना पोट भरायला लागतं, हो. दुसरं कोण त्यांना उभा करत नाही. तर या परिस्थितीमध्ये बातम्या येणार कद्या? आणि ते काय देतो आपण मीडिया? मी पुण्याला जातो ना, मला टॅक्सी ड्रायव्हर भेटला. तो म्हणला, साहेब म्हणला हे काँग्रेसवाल्यांचं काय चाललं आहे? म्हणलं काय? म्हणलं ते पाकिस्तानात जाऊन पैसे वाटतात. म्हणलं तू कुठं बघितलं? म्हणलं रील आहे माझ्याकडं. म्हणलं अरे पाकिस्तानात कसे पोचते ते? नाही म्हणला भुयारी मार्ग केले. म्हटलं तुझ्या रीलवाल्याला भुयारी मार्ग करण्यासाठी जर माहीत असतं तर मग हे सगळे मोदी शाह काय झोपलेत का? म्हटलं त्यांना माहीत नाही, पण त्याला ठाम विश्वास की भारतातनं पाकिस्तानात भुयारी मार्ग आहे आणि तिथं जाऊन पैसे वाटतात काँग्रेसवाले म्हणून. पण म्हणजे सारासार विचार करण्याची क्षमता आहे देशाकडे नसेल तर तो विकसित कसा होईल? बुद्धिब्राह्मण्यवादी देश, लॉजिकली विचार करणारा देश, क्रिटिकल थिंकिंग करणारा देश, प्रश्न तपासून पुराव्यावर तपासून घेणारा देश, हे एक मूलभूत. बरोबर. आणि हे मूलभूत कोणी करायचं? शाळांनी करायचं, कॉलेजने करायचं. ते आपण केलं राहिलं नाही, आणि आता तर चान्सच नाही. आणि हे सगळं, हा इतिहास सगळं आपल्याला अडकवतो. पण मग ह्याचं भविष्य काय? हे कुठंपर्यंत? मला वाटतं हे बघ, हे कोणी तयार केलं आहे? हे आपणच तयार. बटन कोण दाबतं मतदारच्या वेळेला? आपणच दाबतो ना. शेवटी विचार कोणी करायचा? आपणच करायचा. ही लोकशाही जर असेल तर लोकांनी सारासार विचार केला पाहिजे. लोकांनी सारासार विचार करून जर निर्णय घेतले, आपले राजकीय निर्णय केले, मतदान केलं, तर ही परिस्थिती येण्याचं कारण नाही. तुम्हाला जर निवडणुकीच्या वेळेला मुद्दा हाच वाटत असेल की कुठला अब्दुल्ला टाईट केला, आणि तर मग ते तुम्हाला त्याचे तसंच मिळणार ना सरकार. त्या उलट तुम्हाला जर प्रश्न असा असेल की मला त्या अब्दुल्ला दोघांना चांगला रोजगार मिळू दे, पोराबाळांना चांगलं शिक्षण मिळू दे, आम्हाला आरोग्य चांगलं मिळू दे, तो अब्दुल असू दे, नाही तर ॲडम असू दे, का कोण बाई असू दे, का कोण मराठा असू दे, का दलित असू दे, कोण, त्या सगळ्यांना या गोष्टी मिळायला पाहिजेत. म्हणून आपण जर मतदान केलं, आपण मतदान कशावर करतो हे यावर ते आपण डोळे मिटून केलं. एक दोन उदाहरणं म्हणजे शेअर करावीशी वाटतं. एक जो ठीकठाक उत्पन्न 25-30 हजाराचं उत्पन्न मिळवणारा जो माणूस आहे, त्या मुलगा आहे कोणी, तर त्याच्या आईसाठी जर का एखाद्या ऑपरेशनला सरकारने त्याच्या योजनेतून ते ऑपरेशन झालं, तर त्याच्यासाठी ती फार मोठी गोष्ट राहते की सरकारने माझ्या आईचं ऑपरेशन करून दिलं. आणि मग ते सरकार किती चांगलं आहे. ह्याच्या आधी पण काही योजना झाल्या असतील, पण तो पुन्हा त्या सरकारच्या ह्यानीच जातो. पण तीच आई समजा रस्त्यात कुठं खड्ड्यात पडली तर मग त्याला सरकार जबाबदार राहत नाही. तर खड्डा आहे, तो त्या खड्ड्यावर दोष आहे. बरं, तर ही मानसिकता कसं माहिती आहे का? ही आपली मायबाप सरकार मानसिकता आहे. माझं जे बघायचं ते सरकार बघेल. हां, म्हणजे रहमान नावाचा मसीहा. आता कारण तू धुरंधर बघितला असेल, हां, त्यात रहमान नावाचा एक गुंड होता, हां, डकाईत रहमान, डकैत, हां, त्या लायरीमध्ये. हां, तो का तिथे एवढा स्थापन झाला? कारण तो हीच कामं करायला. हां, कोणाचा लग्नाचा खर्च कर, कोणाचा ऑपरेशनचा खर्च. सरकारमध्ये गुंडामध्ये फरक असा असतो की गुंडाला ती माणसं त्याच्यावर अवलंबून राहायला आवश्यक असतात. हां. गुंडाचं म्हणणं असतं की मी तुला पैसे देतो म्हणजे तू माझ्यावर डिपेंड राहशील आणि माझा लॉयल राहशील. मी बस म्हणलं की बस तू उठ म्हणली. सरकारचं काम हे असतं की या माणसाला स्वतःच्या पायावर असा उभा करायचा की त्याला पुढे भविष्यात माझी ही गरज भासली नाही पाहिजे. उद्या त्याची आई एकटा आजारी नाही पडली पाहिजे, तिला चांगलं खायला प्यायला मिळायला पाहिजे. आजारी पडली तर तिला चांगल्या उपचार घेण्याची सोय याची क्षमता याच्याकडे असली पाहिजे. याच्या मुलांना पाहिजे ते शाळेत पाठवण्याची क्षमता याच्याकडे असली पाहिजे. याला त्याची ती माणसं उभी करणे हे काम सरकारचं असतं. अडचणीत सापडलेल्या माणसांना पैसे देऊन त्यांच्यावर अवलंबित्व वाढवणं हे सरकारचं काम नाही, हे रहमान डकेतचं काम, अरुण गवळीचं काम. बरोबर.
आहे ना. हां. म्हणून गुंड उभे राहतात. सरकारने गुंडांपासून स्वतःला वेगळं केलं पाहिजे आणि सरकारने दुसरं काम केलं पाहिजे की माणसांना सारासार विचार करण्याची बुद्धी कशी येईल, एक सामान्यपणे नीट त्याचं सायंटिफिक टेम्पर, वैज्ञानिक दृष्टिकोन कसा राहील, तो प्रत्येक गोष्ट ऐकल्यावर तपासून घेईल पुराव्यावर आणि मग त्याप्रमाणे विवेकी निर्णय घेईल. ह्याशी माणसं घडवण्याची आणि त्यांना सक्षम करण्याचं काम सरकारचं आहे. आणि म्हणून माझ्या मते तर सरकारने आता वाईमध्ये उदाहरणार्थ परत उदाहरण घेतो, वाईमध्ये काय आवश्यक आहे. वाईमध्ये आता सगळे म्हातारे आहेत. या म्हाताऱ्यांना बऱ्यापैकी एक आरोग्य सुविधा वगैरे पाहिजेत, त्यांना हिंडता फिरता येईल याची व्यवस्थित सोय पाहिजे. वाईमध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम जिल्हा परिषद शाळा पाहिजे. म्हणजे हे मूल जर तिथे शिकलं, भले तो त्याचा बाप रिक्षावाला असेल, त्याला भविष्य नसेल, पण त्याला असा विश्वास वाटला पाहिजे की हे मूल जर इथे शिकलं तर वाईट त्याला रोजगार मिळणार नाही, पण आयुष्यात जगात कुठल्या पाठीवर तो कुठेही जाऊन चांगला रोजगार मिळवू शकेल. अशा काही शाळा, बेसिक आरोग्य सुविधा आणि मग धंदा उद्योग जे असेल त्याला शक्य तेवढं प्रोत्साहन. त्यासाठी लोकांच्या हातात क्रयशक्ती येणं आवश्यक आणि ती क्रयशक्ती लोकांच्या हातात कशी येईल याची एक रचना बनवणे हे कॉकपीटमधल्या माणसाचं काम. आता कॉकपीटमधल्या माणसाला ते कळत नाही, त्यामुळे तो कधी हे बटन खालीवर करून बघतो, मग जरा धक्के नाही हे नाही मग हे दाबून बघ, असं सध्या आपलं चाललेलं आहे. आणि जी माणसं नेमलेली आहेत ॲडवायझरी कमिटीवर ती अशी शो म्हणून नेमलेली आहे, पण त्यांना विचारत कोण नाही, ही परिस्थिती आहे. तुम्ही मगाशी म्हटलं तसं ते अजून 6 महिने साधारण थोडंसं नॉर्मलाइज व्हायला लागतं. ते दुरुस्त होणार नाही पूर्ण, त्याला खूप कारण ते वादळ थांबेल ना. हां, पण विमान रिपेअर करायचं आणि तो ड्रायव्हर बदलायचं काम कोण करणार. ते काही विमान रिपेअर करायचं काम ड्रायव्हरचं आहे हां, आणि ड्रायव्हर बदलायचं काम तुझं माझं आहे. ते बदलल्याशिवाय हे ते बदल होणार नाही नाही. त्यामुळे राजकीय भूमिका घ्यायलाच लागते. घ्यायला लागतील सगळ्या. आता कुठला ड्रायव्हर देवाय तुम्ही ठरवा. हां. सोने खरेदी आणि त्या संदर्भात मला वाटतं सोने खरेदी म्हणजे ते हे बघ, आता जर आपले $2 लाख कोटी बाहेर गेले असतील हां, तर छुटपुट मी सोने खरेदी करणे आणि प्रवास खर्च करणे याच्यातनं काही देशाचे फारच प्रश्न सुटणार. आणि आहेत कोणाकडे पैसे, बरोबर. परदेश प्रवास करतो कोण. इथे एस टी परवडेना आम्हाला, एस टीची भाडे वाढली तरी एस टी परवडेना अशी परिस्थिती झाली आहे. सोनंसुद्धा काय फार म्हणजे आता जे काय लोक लग्नाचे वगैरे घेत असतील, पण सर्वसामान्य माणसाला कुठे लग्नात तो देईल 1 तोळा देईल 2 तोळा देईल काय तेवढंच देणार तो. त्याच्या दृष्टीने काय फार फरक पडणार नाही. कारण हा जो प्रश्न आहे रुपया घसरण्याचा, आपल्या देशानं परकीय चलन बाहेर जाण्याचं सरकार निर्मित आहे. सर्वसामान्य माणसाचं काही जबाबदारी नाही आणि त्याने ते करूही नाही. उद्या जावयाला मी अंगठी दिली नाही म्हटल्यावर जावय माझ्या पोरीला मारायला लागला, कोण जबाबदार उद्या. अरे समाज आपला असा आहे. म्हणजे मी भले सांगेन सोने खरेदी करायचं नाही, पण पोरीचं लग्न नाही, सासऱ्याची मंडळी म्हणत असतील 10 तोळे सोनं दे, पोरीच्या जीवाचा प्रश्न आहे ना तो. त्याचं मी म्हटलं की मोदी साहेबांनी सांगितलं 10 तोळे सोनं देत नाही, ते घरी गेल्यावर पोरीला बोल लावणार, सासरच्या माहेरच्यांनी काही दिलं नाही. आपण बघतोय हुंडाबळी वगैरे, आपला समाज असा आहे, त्यामुळे त्या बापाला ते करायलाच लागणार रे. सर, लाडकी बहीणसारख्या योजना आहेत ह्या कितपत आपल्याला, आता त्याचं कारण सांगतो. मगाशी आपण जे म्हणलो की गेल्या 7-8 वर्षामध्ये सर्वसामान्य लोकांचं उत्पन्नच वाढलेलं. हां, क्रयशक्ती. आता सरकारच्या लक्षात क्रयशक्तीने लोक पिडलेली आहेत. हां, मग मतदानासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे, आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. पण त्यात अडचण अशी आहे की समजा आता कोल्हापूरमधल्या मी शाळा सुधारल्या, मी कोल्हापूरचा काय आमदार आहे, कोल्हापूरमध्ये शाळा माझ्या उत्तम झाल्या, आरोग्यसेवा उत्तम, तरी त्याचे फायदे दिसायला 5-10 वर्ष लागतात. ते फायदे काय ते डायरेक्टली मतदाराच्या डोक्यामध्ये त्यांनी केलं असे डायरेक्टली रिलेट होत नाहीत, आहे की नाही. म्हणजे भाऊराव अण्णांनी सुरू केलेली रयत आणि आजची रयत त्याला किती वर्ष लागली. त्यामुळे लोकांची सार्वजनिक हिताची कामं करून त्या माणसाला डायरेक्ट मत मिळत नाही. याच्या उलट खात्यात डायरेक्ट पैसे टाकले तर कोणी दिले, मोदींनी दिले. इंजेक्शन दिलं, सर्टिफिकेट मोदीचा फोटो. PM किसान योजना मोदींनी दिली. घर कोण दिलं, मोदींनी दिलं.
तर अशा ज्या योजना नावाने जोडलेल्या असतात, डायरेक्ट बेनिफिटच्या ज्या योजना असतात, त्यांना मतदाराच्या दृष्टीने खूप फायदा होतो. म्हणजे लाडकी बहीण योजना जी झाली त्याचे फायदे कुणाला मिळाल्यावर महिला काय म्हणायला लागल्या, गुलाबी जॅकेट कोणी घातलं, अजितदादा त्याने दिले, देवा भाऊने दिले. देवाभाऊ. पैसे त्यांनी नाही दिले, पैसे आमच्या खिशातनं गेलेले आहेत हो, ना. हो. पैसे सर्वसामान्य त्यांनी आमच्या त्यांचेच खिशातनं पैसे तुम्हाला इकडून दिले. इकडे असे दिले. बरं ते दिले किती? पहिल्या वर्षी आपल्याला 44,000 कोटी रुपये खर्च आला. आता 44,000 कोटी रुपये अर्थशास्त्र असा विचार करतात. म्हणजे आता जे सर्वे करत आहे भारत सरकार, की महिलांना विचारते की तुला 1,500 रुपये मिळाले, तुला बरं वाटलं का? ते हो म्हणते, कोण नाही म्हणेल. तुला फायदा झाला, काय केलंस? नाही मी कुठं लोणच्याचा धंदा काढला, हां. नाही मी कुठं पोरांची फी भरली. मग सांगतात महिलांना उपयोग झाला. बरं, अरे गरीबाला पैसे दिल्यावर त्याला उपयोग होणारच आहे, पण काहीतरी प्रश्न त्याचं भागणारच भागणारच आहे ना. तो काय कशाला नाही म्हणेल, मी तुला 5,000 रुपये दिले म्हणेन तुला उपयोग आहे, तो होच म्हणणार ना. पण प्रश्न असा आहे की सरकार जेव्हा 44,000 रुपये खर्च करतं तेव्हा अर्थशास्त्रामध्ये अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणून एक संकल्पना असते. म्हणजे या पैशाचा आपण दुसरं काय करू शकलो असतो, या पैशाचा दुसरा वापर असा करू शकलो असतो का की जेणेकरून जास्त फायदा होऊ शकतो. तर 44,000 कोटी रुपये ही एवढी मोठी अमाऊंट आहे. भारतातल्या सगळ्या IIM घेतल्यास, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सगळ्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स घेतल्यास, सगळ्या IIT घेतल्यास, सगळी केंद्रीय विद्यापीठं घेतलीस, त्या सगळ्यांचं टोटल बजेट 44,000 कोटी नसतं. म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये या सगळ्या चालू करू शकलो असतो. भारतात जेवढ्या इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आहेत तेवढ्या महाराष्ट्रात काढू शकलो असतो. जेवढ्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स आहेत तेवढ्या महाराष्ट्रात काढू शकलो असतो. जेवढ्या IIT भारतभर आहेत तेवढ्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात IIT निघाली असती. म्हणजे आमची पोरं किती शिकली असती, आरोग्य सुविधा किती चांगल्या झाल्या असत्या. आमच्या इथं आज आम्ही अंगणवाडीतल्या महिलांना पगार देऊ शकत नाही. या अंगणवाडीतल्या महिला अत्यंत आवश्यक सेवा गाजवतात. त्याचा फायदा कुणाला होतो? त्याचा फायदा महिलांनाच होतो. आज आम्ही पोलिसांना पगार देऊ शकत नाही, 3-3 महिने पगार जात नाही. आज आमच्याकडे 10,000 लोकसंख्येमागं 2 पण पोलीस नाहीत महाराष्ट्रात. त्यामुळे आम्ही जर FIR नोंदवायला गेलो तर FIR नोंदव होत नाही. तो काय करणार? FIR लिहिणार का तपास करणार का आमदार खासदारांच्या बंदोबस्तात फिरणार, काय करणार? त्यामुळे पोलिसांची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे ते कामं नीट होत नाहीत. तुमच्या जर महिलांच्या सुरक्षिततेवर एखाद्या महिलावर काय अत्याचार झाला, पोलिसांवर FIR गेल्यावर किती त्रास होतो. तर आज आपण पोलिसांची भरती जास्त करू शकतो. आपली पोरं पोलिसात गेली असती आणि आमच्या लाडक्या आया बहिणींना चांगली सुरक्षा मिळाली असती. अंगणवाडी सेविका आपल्याला चांगल्या मिळाल्या असत्या, त्यांना पगार वाढवला असत्या. अंगणवाडी सेविका बहिणी नाहीत तुमच्या, अंगणवाडी सेविका बहिणी झाल्या असत्या. आमच्या अंगणवाडीतल्या मुलांना चांगली सोय मिळाली असती. तर हे न करता डायरेक्ट 1,500 रुपये देऊन आपण मतं खरेदी केलेली आहेत फक्त, आहे की नाही. आणि ती पण आपण कशी केली? तेव्हा आदेश काय होते सरकारी अधिकाऱ्यांना की जे हमीपत्र भरेल त्याला पैसे द्या, पुढचा जास्त शहानिशा करू नका, असे डायरेक्ट आदेश होते. कारण काय, निवडणूक तोंडावर आली. आता कंट्रोल ऑडिटर जनरलने सांगितलं की तुम्ही तपासा. तपासावर काय झालं? 88-80 लाख महिला अपात्र निघाल्या. म्हणजे आपण 21,000 कोटी रुपये आत्तापर्यंत अपात्र महिलांना दिले. 21,000 कोटी ही छोटी अमाऊंट नाही राजा. 21,000 कोटीमध्ये आपण महाराष्ट्र बदलू शकलो असतो. 21,000 कोटी आपण दिले आहेत. आणि त्या 21,000 कोटी असे गेल्यामुळे मुख्यमंत्री काय म्हणले की आम्ही त्यांचे पैसे माफ करू. त्यांना दुसरा पर्यायच नाही. ते मोठ्या मनानं माफ करतात, घेणार कसे परत कशी घेणार? आणि आया बहिणींकडनं पैसे परत घेतले तर परत निवडून देतील का? खरं तर मी वकिलांशी बोललो, निवृत्त न्यायाधीशांशी बोललो उच्च न्यायालयातल्या. ते म्हणले की धोरण जाहीर करायचा अधिकार राज्य सरकारला घटनेने दिला आहे. एक सार्वजनिक हिताचं धोरण आपण दिलं, ते तुम्ही करू शकता. त्यात सार्वजनिक पैसा इन्व्हॉल्ड आहे, त्याचे काही निकष आहेत, पात्रता आहेत. त्या पात्रता स्पष्ट केल्या होत्या. त्यात अपात्र लोकांनी जर अर्ज केले असतील तर ती शासनाची फसवणूक होते. म्हणजे त्याच्यावर फौजदारी गुन्हा झाला पाहिजे करू शकतो आणि केला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना गुन्हे माफ करण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही. या 80 लाख महिलांवर फौजदारी गुन्हे व्हायला पाहिजेत, पण ते केले. 80 लाख महिलांवर जर फौजदारी गुन्हे दाखल केले तर काय महाराष्ट्राची उलटपालट होईल सगळी. म्हणून ते करत नाही आहेत. घटनेने त्यांना हक्क दिल्याने घटनाबाह्य गुन्हा करतात पण मुख्यमंत्री. पण प्रश्न विचारत नाही आहे कोणी विचारला का याच्यावर? नाही विचारला. 21,000 कोटींचं काय करायचं? 21,000 कोटी काय छोटी अमाऊंट नाही आहे राजा. आणि ते जर आपण प्रश्नच विचारत नसू
तर मग शेवटी चूक कोणाची आहे? हे तुझे माझेच पैसे आहेत ना. आणि मग कंत्राटदारांना कसे पैसे मिळतील? कारण शासनाकडे ऑलरेडी रेव्हेन्यू डेफिसिट 45,000 कोटीचा आहे बजेटच्या वेळेला. नंतर तो वाढत जो होता 60-70 हजार कोटी रुपयावर आरामात गेला. मग तसा गेला असेल, पैसे नाहीत म्हणून कंत्राटदारांची बिलं दिली जात नाहीत, विशेषतः जीवन मिशनची दिली जात नाही आहेत. कारण तिथे पण आपण तेच केलं आहे, कंत्राट असेच दिले आर्बिट्ररी, आणि केंद्राकडनं त्याचे पैसे येत नाहीत कारण ते म्हणतात की तुमच्या कंत्राटात गडबड आहे. पोलिसांचे पगार आता झालेले नाहीत, मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांचे म्हणजे IAS अधिकाऱ्यांचे होतात, बाकीच्यांचे पगार होत नाही आहेत. इतकी वाईट परिस्थिती जर असेल तर मग त्सुनामीची वाट काय बघतो? त्सुनामी आहे. राहुल गांधी राहुल गांधी म्हणतात त्सुनामी येणार आहे. मी म्हणतो त्सुनामी नाही येणार आहे, तुम्ही हळूहळू दलदलीत फसत जात आहे. एक बेडकावर प्रयोग करतात कधी कधी. काय करतात? असा एक रूम टेम्परेचरला पाणी घेतात, त्यात बेडूक टाकतात आणि मग ते पाण्याचे टेम्परेचर हळूहळू वाढवत जातं. ते हळूहळू वाढवत गेलं की ते बेडूक ॲडजस्ट होत जातो हळूहळू, आणि कधी ते टेम्परेचर इतकं वाढलं की बेडूक बेशुद्ध होतो आणि मरतो. पण बाहेर उडी मारायचा प्रयत्न करत नाही कारण टेम्परेचर बदललंय त्याला वाटतच नाही. तसं आपण हळूहळू हळूहळू दलदलीत घुसतोय. इथपर्यंत आलो होतो आपण, आणि इथपर्यंत आलो आहोत म्हणून मग सुरजित बल्ला वगैरे सगळी मंडळी आता बोलायला लागली आहेत, कारण त्यांना दिसतं की ते स्वतः पण चालले खाली. तर हे जे लोक बोलत आहेत ते सुरजित बल्लांसारखे लोक बोलत आहेत, रघुरामसारखे लोक बोलत आहेत, हे लास्ट स्टेजला आल्यावर बोलत आहेत, कारण ही जपून बोलणारी मंडळी आहेत सगळी. रघुराम राजन माझ्या ह्याच्यानुसार भारत जोडो यात्रेच्या इंटरव्ह्यूमध्ये पण त्यांनी बबल असा शब्द बबल होता, तेव्हा आपल्या घराच्या किमती वाढत होत्या वगैरे. पण आत्ताची जी गंभीर परिस्थिती आहे, या गंभीर परिस्थितीवर आता खरोखर गांभीर्याने लोक बोलायला लागलेले आहेत, आणि ती भूमिका सगळ्यांनी खरं तर म्हणजे काळजी करण्यासारखी परिस्थिती. विश्वगुरू आणि विश्वगुरूचा रेफरन्स मगाशी आपला विश्वगुरू आणि नेहरूंची तुलना हा एक गेले 2 आठवडे खूप काय सुरू असलेला, कोण किती काळ राज्य करतो आणि त्याचं राज्य कसं आहे ह्याची तुलना, याच्या तुलनेला काहीच अर्थ नसतो. म्हणजे औरंगजेबाने 49 वर्ष राज्य केलं, शिवाजी महाराजांनी 4च वर्ष केलं. कोण मोठा राजा होता? औरंगजेबाने 49 वर्ष राज्य केलं, महाराजांपेक्षा दसपट राजा मोठा होता असं म्हणतो का आपण? तसं नसतं. नेहरूंच्या वेळेचा काळ लक्षात घे. नेहरूंना जो भारत मिळाला तो भारत, त्या भारतामध्ये सरासरी म्हणजे हा जगातल्या सर्वात गरीब देशांपैकी एक होता. 80% लोक ठार अशिक्षित होते. लाईफ एक्सपेक्टन्सी 35 वर्ष होती. 35 वर्षात माणसं मारायची सरासरी. अर्थव्यवस्था पूर्ण तुटलेली होती. त्या देशाचे 2 भाग झाले. या सगळ्या परिस्थितीतनं एक देश उभा करायचा. आज मोदींनी नेहरूंचा राज्य करण्याचा रेकॉर्ड तोडला असेल, पण संस्था निर्माण करण्याचा IIT, IIM, UGC, निरनिराळे पब्लिक सेक्टर युनिट्स, याचा रेकॉर्ड मोदी कधी तोडणार? कुठल्या संस्था उभ्या केल्या मोदींनी? आहे की नाही? त्यावेळचा जो भारत होता, त्यावेळच्या भारताला, आपल्या भारताची सर्वात मोठी अचिव्हमेंट ही होती की इतक्या गरीब परिस्थितीमध्ये भारत सरकारने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला. जगात कुठल्याही देशात असं झालं नाही. अमेरिकेने सुद्धा महिलांना नंतर, कृष्णवर्णीयांना नंतर. भारत असा देश होता की इथे अशिक्षित, अडाणी, जाती व्यवस्थेने पिडलेले अशी सगळी माणसं होती. त्या सगळ्या माणसांना सांगितलं नेहरूंनी की तू प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा राष्ट्राचा भागीदार समप्रमाणात आहे. म्हणजे नेहरू स्वतः आणि कुठल्या खेडेगावातला एखादा अशिक्षित माणूस हे समान भागीदार राष्ट्र. आणि त्यानंतर ती जी निवडणूक यादी निर्माण करण्याची प्रक्रिया होती ती इतकी अवघड होती. आणि इतक्या म्हणजे तेव्हा काय काय प्रश्न आले. मग लोकांनी विचारलं की आता रस्त्याच्या पुलावर झोपणारी माणसं आहेत, त्यांना आपण नागरिकत्व द्यायचं का? नेहरू सांगितलं की आपलं नागरिकत्व मालमत्ते किती याच्यावर संबंधित नाही. नंतर लोकांनी हे प्रश्न विचारले की तृतीयपंथी लोकांचं काय करायचं? त्यांना नेहरू म्हणाले की आपलं नागरिकत्व हे लिंग, कुठला त्याचा जात लिंग आहे याच्यावर अवलंबून नाही. नंतर मग लोकांचे, अरे तेव्हा जन्मतारीख माहीत नव्हती, काय माहीत नव्हतं, मग लोकांकडनं सर्टिफिकेशन करून घेतले की तुझी जन्मतारीख किती आहे तो सांग बाबा. अशी सगळी करून हा जो लोकशाही देश चालवला. जर तेव्हा मोदी असते ना तर आपली हुकुमशाही कधीच ते आली, म्हणजे त्याचा देश बनलाच नसता. तर नेहरूंनी हा देश उभा केला. आणि त्या काळामध्ये, त्या नेहरू यायच्या आधी 20 वर्ष भारताचा GDPचा वाढीचा दर हा
-0.1% होता. नेहरू आल्यानंतर नेहरूंच्या मृत्यूपर्यंत हा रेट 3.5% झाला. -0.1 कुठं आणि 3.5 कुठे? म्हणजे नेहरूंनी आर्थिक निर्णय चुकीचे घेतले असंही नाही. त्यामुळे नेहरू आणि मोदींची तुलना होत नाही. बरं, दुसरे रेकॉर्ड आहेत ना नेहरूंचे. 9 वर्ष जेलमध्ये गेल्याचे रेकॉर्ड आहेत. घरची सगळी संपत्ती 198 कोटीची देशाला दिल्याचे रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड त्याविषयी कोणी बोलत नाही. आता कोणी बोलत नाही. फॉरेन पॉलिसी मधलं त्यांचं अलिप्त अलिप्त राष्ट्र धोरण आहे. आता ते त्यावेळेला शीतयुद्धाच्या काळात त्यांनी ते उभं केलं होतं. आता सुद्धा युद्धजन्य परिस्थिती आहे, पण आपण त्या युद्धात भरडले गेलो ना. आज तुला सरळ सांगतो, आज अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्याची नावं काय असतात? नेहरू नगर हां, है ना, गांधीनगर. हां, ह्या लोकांच्या मनात नेहरू गांधी आहेत. मोदींच्या नावाचं एक स्टेडियम त्यांनी करून घेतलं. पण मला वाटतं भारतीय जनता ही मोदींना नेहरूंच्या ज्या प्रेमाने नेहरूंची गांधींची स्मृती भारतीय जनतेमध्ये आहे, ती स्मृती मोदींच्या बाबत नसते. किती वर्ष राज्य करू देतो. त्यामुळे नेहरूंची आणि मोदींची तुलना होत नाही. फक्त इतके दिवस मोदी पंतप्रधान, इतके दिवस नेहरू पंतप्रधान, नेहरूंचा रेकॉर्ड तोडला म्हणजे सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड विराट कोहली तोडला अशा टाईपचा आहे रे ते. पण त्याला काहीच अर्थ नाही. त्याचा परिणाम देशावर किती झाला हाही महत्त्वाचं. सरकारच्या जमेच्या बाजूंसंदर्भात कायम इन्फ्रास्ट्रक्चर हा एक कायम मुद्दा पुढे केला जातो. म्हणजे सरकारची बाजू मांडणाऱ्यांकडून, सरकारमधल्या लोकांकडून. आणि कोल्हापूरच्या संदर्भातनं तो शक्तिपीठचा एक मुद्दा आहे. तर म्हणजे एक जमेची बाजू अशी धरली जाते की आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे जेव्हा हे सरकार सत्तेत आलं तेव्हा 74 विमानतळं होती. आता 164 विमानतळं आहेत. बरोबर. मोदींनी बरीच विमानतळं इनॉग्रेट केली. उदाहरणार्थ गेल्या निवडणुकीच्या वेळेला UPमध्ये 10 विमानतळं केली. एकाच दिवशी 6 विमानतळं इनॉग्रेट केली. त्यात श्रावस्ती नावाचं गाव आहे. त्या श्रावस्ती नावाच्या गावात विमानतळ आहे, पण SD स्टँडच नाही. तिथल्या लोकांना SD पकडायची असेल तर तालुक्याच्या ठिकाणी SD पकडायला लागते. यातली बरीच विमानतळं बंद पडली. कराडला विमानतळ आहे म्हणतात. हां, ते कुठे मला माहीत नाही. तर विमानतळ असणं महत्त्वाचं नाही, ते विमानतळांबरोबर कनेक्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर सगळं असतं ना. बरोबर. म्हणजे आज मला बंगलोर एअरपोर्टवर जायचं तर गाडी मिळत नाही. उद्या मला नवी मुंबई एअरपोर्ट कुठे बघितलं असेल दूर आहे. ते कनेक्टिव्हिटी आणि ते नुसतंच इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं नाही, तर त्या इन्फ्रास्ट्रक्चरची सगळी कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. तिथे पोचतं कसं. आता आपण मेट्रो बांधली, पण मेट्रो स्टेशनपासनं मला घरापर्यंत जाण्याची जी नेटवर्क आहे तिथून रिक्षा करायला लागते किंवा मला मोटरसायकल आणायला लागते तिथं. त्यामुळे हे इंटिग्रेटेड जे फ्रेमवर्क आहे त्याचा जास्त विचार होणं आवश्यक आहे. आता शक्तिपीठकडे येतो. शक्तिपीठ कसं आहे, म्हणजे नुसते रस्ते बांधून विकास होतो का? तो होत नाही. पॉल क्रुगमन नावाचा एक मोठा अर्थतज्ञ होता, ज्याला अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक. तर त्याने असं म्हटलं की आता समजा मुंबई आहे. मुंबईमध्ये धारावीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बुटं बनवायचा उद्योग आहे. आणि तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथे इकोसिस्टम आहे की तिथं मला एक बुटाची जोडी बनवायला खूप स्वस्त पडतं तुलनेने. कारण कामगार आहेत, मशिनरी आहे, तंत्रज्ञान आहे. आमच्या पसरणीत एक आहे शिंदे नावाचा माणूस, तो बूट बनवतो. पण त्याचा बूट स्थानिक पातळीवर तुलनेने महाग पडतो. घरी एकटा असतो तो, घरातले 4 कामगार आहेत, त्याला एवढी सगळी इकोसिस्टम नाही. त्याला चांबडं कुठनं आणायला लागतं, पट्टण पडून आणायला लागतं, जातो आणतो. त्यामुळे त्या सगळ्या भागात त्याचं बूट महाग पडतो. आता जेव्हा आमचं पसरणी गाव हे धारावीशी जोडलं जातं हायवेने, तेव्हा धारावीतला बूट पसरणीत विकायला येतो. आणि तो पसरणीतल्या शिंदेच्या बुटापेक्षा स्वस्त पडतो. त्यामुळे धंदा कोणाचा बुडतो? शिंदेचा धंदा बुडतो. असं पॉल क्रुगमनने मांडलं. तो म्हणाला रस्ते जेव्हा जोडले जातात आणि काही ठिकाणी जर अशा मोठ्या प्रमाणात धंदा ऑलरेडी डेव्हलप झाला असेल, तिथे फायदे एवढे असतात की जिथे धंदा डेव्हलप झाला नाही त्या भागाचे धंदे बुडतात. त्यामुळे रस्ते बांधून मग काय केलं पाहिजे? मग वाईमधल्या आमचा जो शिंदे आहे त्याला काहीतरी सपोर्ट मिळाला पाहिजे. त्याच्या धंद्यामध्ये त्याला तंत्रज्ञान कसं आणता येईल हे बघितलं पाहिजे. स्थानिक पातळीवर जोपर्यंत उद्योग नाही तोपर्यंत नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर बांधून तिथला उद्योग सक्षम होत नाही. शक्तिपीठ कशासाठी बांधलं? शक्तिपीठाचं कारण वेगळं आहे. छत्तीसगडमध्ये महाराष्ट्राच्या बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात खनिजं मिळालेली आहेत आणि ती खनिजं आपल्याला तिकडनं खणून गोव्याच्या पोर्टमधनं पाठवायची आहेत बाहेर, आणि तेवढ्या कारणासाठी शक्तिपीठ बनतो. अदानी कनेक्शन.
अदानी कनेक्शन आहे, लॉयड स्टील कनेक्शन आहे. भारतातली मिनरल वेल्थ जी आहे हां ती मिनरल वेल्थ खणून त्याचा फायदा होऊ शकेल ना, राज्याला होऊ शकेल. हां. त्यातनं काय तिथं काय स्थानिक रोजगार वगैरे किती मिळतील मला माहीत नाही. तिथले स्थानिक पर्यावरणाची मी जाऊन बघितलं प्रचंड हानी झालेली आहे. म्हणजे गावांमध्ये नद्या लाल भडक झालेल्या आहेत, त्या चिखलात जाऊन जनावरं बुडतात, मरतात, माणसांची भातशेती वगैरे सगळी बरबाद झालेली आहे, शेतकरी आत्महत्या करतात, सगळं होतं. पण त्याचा फायदा जरी सरकार म्हणत की सामान्य अर्थव्यवस्थेला होईल, म्हणजे काही ठराविक मोठ्या लोकांना होईल, पण आपल्या कोल्हापुरातले शेतकरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. समृद्धी महामार्गाने कुठलाही विदर्भात रोजगार निर्माण झालेला नाही. कोणी मला दाखवावं की इथं काय क्लस्टर कारखाना तयार झाला, इथं काय उद्योग व्यवसाय विदर्भात त्या सगळ्या पट्ट्यात वाढले, तर काही झालेलं नाही. साधं हॉटेल टाकलेलं नाही कोणी समृद्धी महामार्गावर. त्यामुळे नुसते असे रस्ते, म्हणजे आमच्या पसरणी घाट आहे ना, त्या पसरणी घाटात आपलं PWDचं अचाट मराठी असतं, तिथे एक पाटी लावली आहे, रस्ते ले जाती समृद्धी की ओर म्हणून. आता रस्ते जाती पण ते तिथं आहे. तसंच एक अर्धवट समज आणि अंधश्रद्धा ही आहे की फक्त इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं की विकास होतो. इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं की विकास होत नाही. विकास करण्यासाठी माणसं उभी करायला लागतात. माणूस सक्षम झाला पाहिजे, त्या माणसाचं आरोग्य चांगलं पाहिजे, त्या माणसाचं शिक्षण चांगलं पाहिजे, आणि मग त्या माणसाचं आरोग्य शिक्षण चांगलं असेल, मग त्याला इन्फ्रास्ट्रक्चरमधनं काही फायदे होत असतील, तर मग तो माणसाला इन्फ्रास्ट्रक्चर फायदा होऊ शकेल. पण नुसतंच इन्फ्रास्ट्रक्चर बांधून लोक सक्षम होतील असं होत नाही. काय असतं, सर्वसामान्य माणसाला जेव्हा अर्थव्यवस्था दिसते तेव्हा त्यातील टी व्हीच्या चर्चेतनं दिसते ना, काहीतरी कोटबीट घातलेली माणसं असतात आणि मग ते सांगतात की असं GDP वगैरे काहीतरी शब्द वापरतात, ती लोकांना काय कळत नाही. त्यांना वाटतं की हे काहीतरी वेगळंच आहे, आपल्या बाहेरचं आहे अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, बँका, शेअर मार्केट. तसं नसतं. अर्थव्यवस्था म्हणजे आपणच असतो. आपणच रोजच्या व्यवहारातून अर्थव्यवस्था घडवत असतो. आणि त्यामुळे अर्थव्यवस्था म्हणजे आपण, आणि म्हणून अर्थव्यवस्था काही वेगळी नसते आपल्यापेक्षा, आपणच असतो. आणि त्यामुळे ती घडवतो बिघडवतो आपणच. आणि आपले राजकीय निर्णय काय असतील, आपले सामाजिक निर्णय काय असतील, याच्यावरनं आपली अर्थव्यवस्था कशी हेही ठरत असतं. त्यामुळे आपणच आपले निर्णय जागरूकपणे घ्यावेत, आणि ते जागरूकपणे घेतले तर आपलं आर्थिक हित आपल्याला सांभाळता येईल. हे काय नवीनच्या माध्यमातून सातत्यानं आपण नवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येतात, आणि आर्थिक प्रश्नांसंदर्भात बऱ्याचशा नवीन गोष्टी नीरज हातेकर सरांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत. याचसारखा कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. धन्यवाद.